श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक 3. प्रेम. देवीच्या रोगातून बरा होऊन माझा मोठा भाऊ घरी आला. देवीच्या आजारात अंगात उष्णता फार वाढते. आईने गुळाचा कांदेपाक केला. मोठ्या भावाला ती रोज 2-3 कांदे देऊ लागली. मला त्याचा हेवा वाटला. मी म्हणालो, आई, दादा तुझा आवडता, त्याला रोज कांदेपाक, आम्हाला कोण विचारतो? मला देवी आल्या असत्या तर किती बरं झालं असतं ना. आईला खूपच वाईट वाटलं. ती म्हणाली, भावाचा का असा मस्कर करतो? श्याम, तुला राम, लक्ष्मण, भरत यांचं बंधुप्रेम ठाऊक आहे ना? अरे, परका जरी आजारी असला तरी त्याला प्रेम द्यावं. दादा तर तुझा सख्खा भाऊ. असं नको बरं करूस पुन्हा. दुर्वाच्या आजीनं रात्री गाणं म्हटलं. द्रौपदी बंधू शोभे नारायण. आईने गोष्ट सांगितली. कृष्णाचं द्रौपदीवर आणि तिचं कृष्णावर फार प्रेम होतं. स्वतःच्या बहिणीपेक्षा कृष्णानं मानलेल्या बहिणीवर अधिक प्रेम का करावे? नारदाच्या या शंकेवर कृष्णाने तोडगा सुचवला. नारदा, माझं बोट कापलं असं सांगून तू सुभद्रेकडे आणि नंतर द्रौपदीकडे जा आणि चिंदी माग. नारद गेले. सुभद्रेकडे चिंदी मिळाली नाही. द्रौपदीनं मात्र कोणताही विचार न करता पैठणी फाडून दिली. नारदाचे शंका निरासन झाले. आईच्या गोष्टीने माझे डोळे उघडले. मी दादाची क्षमा मागितली. आई म्हणाली, भावंडांनी असंच प्रेम करावं. पुन्हा या प्रेमाने विश्व बंधुत्वाची जागा घ्यावी. लेखक साने गुरुजी.